हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती. चॅनलचं नाव आहे अनमोलांश GRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येत असतात माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिली वेळेस आला असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान अशी डेली रुटीन येत असते बघा. संक्रांत सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. ही घेतली आहे मी साडी. गेलो होतो बाहेर, मी दाखवत आहे आता पुढचा ब्लॉग तुम्हाला. त्याच्यामध्ये मी 2 दिवसाचा ब्लॉग शूट करून टाकला आहे. हे आहे मकर संक्रांतीच्या भोगीचा आदला दिवस आहे. आम्ही गेलो होतो साडी आणण्यासाठी गोलाईमध्ये. बघा अशा प्रकारे मी थोडंसं शूट घेतला आहे. गाडीवरती जात असताना नाही येत असते वेळेसचं आहे हे. साडी वगैरे घेतली, थोडीफार शॉपिंग केली, चुडे बांगड्या, पुन्हा नंतर हळदी कुंकुम जे सगळं सामान लागणार होतं ते घेतलेलं आहे. मला चला आता थोडंसं शूट घ्यावा. मग येत होता मला. खूप सारी गर्दी होती बरं गोलाईमध्ये. सगळ्या सणामध्ये सगळ्या बायका वगैरे ओसाय वगैरे आलेल्या गोलाईमध्ये. पुन्हा नंतर तयारी सगळी चुडी बांगड्या अशी गर्दी होती. खूप गर्दी होती बरं. मग आणखीन घेतलं सगळं. म्हणलं चला आता जाऊ म्हणलं घरी. मग त्याच्यानंतर मला करायची होती दुसरी तयारी. नंतर तीळ भाजून घ्यायची होती. नंतर कोण बनवायची होती. ते सगळं खूप सारं काम होतं दिमागामध्ये. ते सगळं हे होत होतं. आता हे आहे कुठलं बाबा, गुळी मार्केट. हो, इकडलं आहे. तेवढं मला पण नाही माहीत बरं. मी जास्त असं फिरत नाही. ह्यानी गाडीवर नेणं डायरेक्ट आणलं असं, त्याच्यामुळे मला तरी समजत नाही. शाहू कॉलेज, कोणतं कॉलेज म्हणतात इकडं? बस कोणते बाबा की शाहू कॉलेजचं वाटतं. तिकडून डायरेक्ट आलो घरी. चला म्हणलं आता आपली थोडीशी रेसिपी केली होती. आता हे आहे दुसऱ्या दिवसा, मकर संक्रांतीच्या दिवसा आहे ब्लॉग. मी कोणतीच्या भाकरी आणि पनीर बनवले होते. मग आता पनीर घेतलं आहे कट करून अशा प्रकारे. मग मसाले घेतले होते, खडे मसाले सगळे अशा प्रकारे बारीक तुकडे वगैरे करून घेतले. पुन्हा नंतर मटार होते, हे भिजू घालून ठेवले होते मी. वाटाणे, हिरवे वाटाणे आणि पिवळे पण होते, भिजू घालून ठेवले होते. मग खडे मसाले वगैरे सगळे घेतले. मस्त असं आता भाजून घ्यायचं. पहिले तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा. खूप छान होते अशी मसाला पनीर रेसिपी. मी 2 ते 3 वेळेस शेअर केली आहे पहिल्यांदा, तरी पण मी थोडंसं आज पण दाखवतच आहे. माझं डेली रुटीन बघायला आवडत असेल, माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा, कमेंट जरूर करा. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद. खूप दिवस झालं मी पण व्हिडिओ टाकत नव्हते आणि माझ्या मागे खूप ही धावपळ होती. पुन्हा नंतर पाहुणे पण घरी आले होते, त्याच्यामुळं म्हणलं लाईव्ह पण घेता आलं नाही. सगळ्यांना ते लाईव्हमध्ये सगळे विचारत होते ज्योतिताई गायब आहे. म्हणलं चला सगळ्यांना सांगावं आणि आज मी टाकत आहे. मग अशा प्रकारे मी घेतले आहे पनीर कट करून आणि मसाले वगैरे सगळे. आता हे भाजूनच घ्यायचं आणि नंतर बारीक करायचं मिक्सरमध्ये. मी घेतले आहे मसाले, खडा मसाला सगळेच, म्हणजे दालचिनी, शहाजिरा, लवंग, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, थोडंसं खोबरं आणि खसखस अशा प्रकारे घेतलेले आहे. आणि सगळं भाजून घेत आहे आणि क्यूब करून घेत आहे पनीरचे. छान असे मस्त होते अशी मसाला पनीर रेसिपी. आणि असं कोणतं छान काही बनवायचं असलं सणामध्ये, आपल्याला पुरणपोळीचं जर नाही वाटत असेल बेत, तर ही करू शकतो आपण. खूप छान होते. मग हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत भाजण्यासाठी, थोड्या 2 ते 4 हिरव्या मिरच्यानं खूप सारी अशी मस्त एक स्मोकी फ्लेवर येतो बरं. बघा कशी वाटली आजची रेसिपी, कमेंट करा. आणि थोडंसं आता मी पनीर पण भाजून घेणार आहे फ्राय करून. हे काढल्याच्या नंतर टमाटा कांदा छान असं झालेला आहे आता भाजून. हे काढून घ्यायचं. मस्त असं आता पनीर घेत आहे. थोडंसं तेल टाकलं आणि पनीर पण फ्राय करून घेत आहे. कोणी असं म्हणजे पनीर फ्राय करून पाण्यामध्ये पण टाकतात बरं. पाण्यामध्ये पण टाकल्याच्यानंतर थोडंसं आणखीन पनीर व्यवस्थित होतं. नंतर राहिले होते मटर. म्हणून आपण मटर पण थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेले आहेत. वाटाणे हिरवा वाटाणा आहे, फ्राय करून घेतले सगळं. आता मस्त असं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचं थोडं 2 ते 3 वेळेस मी पेस्ट करून घेतलेली आहे. भांडं आहे माझं मिक्सरचं बारकं छोटं, त्याच्यामध्ये घेतली आहे पेस्ट करून. तेल टाकलेलं आहे. आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊ. जे आपण बारीक केला होता ना पेस्ट, ते सगळं टाकून घ्यायचं. मस्त अशी भाजी होते बघा. मी चुडे भरले होते, बांगड्या घातले होते. आणि चुडे घालल्याच्या नंतरच आमच्या इकडे स्वयंपाक करतात बरं. आमच्या आईने ज्यावेळेस मी लग्न करून पहिली वेळेस माझी संक्रांत होती त्यावेळेस जे सांगितले ना मी ते याद ठेवते. आणि की आधी आंघोळ वगैरे सगळं झालं की आपली पूजा वगैरे झाली की लगेच चुडे बसवून घ्यायचं. चुडे बसवल्याच्या नंतरच स्वयंपाकाला हात लावायचा, असं आमचं आहे.
माझं सकाळी झालं होतं, पण नंतर मग आणि खरं सांगते बरं, ह्या 4 ते 8 दिवसात इतकी धावपळ झाली ना. आईकडं पण 2 ते 3 वेळेस आईकडं जाण्यात आलं. पुन्हा नंतर बाहेर पण इकडं गोलाईत वगैरे जाण्यात आलं. पुन्हा घरचं राशन हे ते खूप सारं असतं आपल्या मागे. त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला आणि असं वेळच नाही मिळाला. पुन्हा ब्लाऊज होते 1-2 शिवायचे, ते पण बघितले. बघा मस्त अशी भाजी आता शिजलेली आहे. आपले मसाले छान असे फ्राय झालेले आहेत. मी पलीकडे ठेवले होते मिक्सरचं भांडं वगैरे घेऊन गरम पाणी करायला, तेच टाकायचं आहे आपल्याला पनीरमध्ये. मस्त अशी ग्रेव्ही शिजली आहे बघा. आता तेल सोडत आहे, मस्त मसाले भाजले आहेत, ग्रेव्ही मस्त झाली आहे. आता याच्यामध्ये घ्यायचं आपण जी फ्राय करून घेतलेले पनीर होते ते टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. मस्त अशी झाली आहे आपली पनीर मसाला पनीर रेसिपी. कसे वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान रेसिपी, छान छान शिलाई ब्लॉग व्हिडिओ येतच असतात. आणि कोणी नवीन आहे प्लीज कमेंट करा. कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की मला बघत आहात तुम्ही आणि माझ्याशी जुळला आहात. प्लीज आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद मनापासून. आभारी आहे तुमची. बाय, काळजी घ्या.